जगद्गुरु श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी असणारा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योगो नाम. आणि त्या ठिकाणी असणारं काय त्यागाच्या विषयी 3 प्रकारचा असणारे त्याग या ठिकाणी सांगितलं. त्याचा सात्विक कोणता, राजसिक कोणता आणि तामसिक दर्जाचा असणारा त्याग त्या ठिकाणी 7व्या, 8व्या आणि 9व्या श्लोकाच्या द्वारे भगवंत सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारे पहिला जो सांगितला तो तामसिक उलट्या क्रमात. तामसिक जो त्याग आहे तो तामसिक त्याग म्हणजे काय, नियतस्य संन्यासा कर्मणोपपद्यते मोहात तस्य परित्याग तामस परिगृहीत. अशा प्रकारे नित्यकर्माचा परित्याग अलग लक्षात उपपन्न होत नाही तरी सुद्धा काय नित्यकर्माचा अज्ञानामुळे अलग लक्षात आलस्य अज्ञान विषादी दीर्घसूत्रीचं अशा अनुषंगाने केवळ अज्ञानामुळे काय करतो जो त्याग आहे हा त्याला तामसिक दर्जाचा त्याग सांगितला. त्यानंतर राजसिक दर्जाचा त्याग सांगितला. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात त्यजेत. शरीराला त्रास होतोय, मनाला त्रास होतोय, अशा प्रकारे शरीराला मनाची असणारी पीडा ही होऊ नये, सुखाने मला जीवन जगता आलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं काय करायचं, सकाळी उठून सगळं स्नान संध्या पूजा आदी हे सगळं करणं हे सगळं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय क्लेश भयात त्यजे शरीराच्या असणाऱ्या काय दुःखाने अथवा शरीराला क्लेश होतील या अनुषंगाने जो त्याग केला जातो. म्हणून एखादं कर्म आपण सोडून जो तुझे करायचंच आहे तरी सुद्धा आपण करत नाही असे ज्या प्रकारचा जो त्याग आहे त्याला या ठिकाणी राजसिक दर्जाचा त्याग सांगितलं. आणि त्यानंतर 9व्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी असणारा तामसिक दर्जाचा त्याग म्हणजे काय कोणता तो या ठिकाणी सांगितलं. 9व्या श्लोकाच्या माध्यमातून कार्यमित्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलम चैव सांगितलं. संग आणि फल त्याच्यामध्ये असणारी आसक्तीची भावना आणि फलाची असणारी इच्छा या दोन्हींचा जो त्याग करतो आणि कार्य जे आहे करणंच आहे, मला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज नाही अशा भावनेने नियतम जे करायचे नित्यकर्म जे आहे नित्यनैमित्तिक आदी अथवा जी काही शास्त्रविहित कर्म जे आहे तस्मात शास्त्रम प्रमाणंत या न्यायानं शास्त्राने जी काही आम्हाला सांगितलेली आहे ती सर्व प्रकारची नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्तादी जी काही त्या ठिकाणी कर्म सांगितलेली ती सर्वच्या सर्व कर्म कशा अनुषंगाने करतोय तो संगम त्यक्त्वा फलमचे त्यामध्ये असणारी आसक्तीची असणारी भावना सोडून काय करतोय त्यानंतर त्यापासून अमुकच फल प्राप्त झालं पाहिजे तमुक फल प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारची जी मनामध्ये भावना या दोन्ही प्रकारच्या भावनेचा त्याग करून जे नित्यकर्म हे मला केलंच पाहिजे त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज नाही अशा भावनेने जे कर्म केलं जातं ते जरी कर्म असलं तरी तो वास्तविक काय आहे त्याच्यामध्ये कर्मफल आणि आसक्तीचा त्याग असल्यामुळे ती कर्म जरी तो करत असला तर ते शारीरम केवलम कर्म या न्यायाने शरीराच्या द्वारे तो करत आहे. आणि म्हणून त्या न्यायाने तो जो त्याग त्याचा आहे तो त्याग वास्तविक काय म्हणला तो सात्विक दर्जाचाच त्याग. म्हणजे अशा प्रकारे कर्म करत असताना सुद्धा कर्मामध्ये असणारी आसक्ती आणि फलाची असणारी इच्छा यांचा ज्यावेळेस साधक त्याग करतो परंतु हे नियतकर्म मला केलंच पाहिजे या भावनेने ते कर्तव्य कर्म करत राहणं म्हणून सांगितलं यज्ञो दान तपश्चैव पावनानी मनीषिणां की जे साधू आहेत या सगळी जी कर्म आहे कशासाठी पावन पवित्र करण्यासाठी पुन्हा 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 अलग लक्षात घरातली भांडी जशी सातत्याने काय दिवाळी आली दसरा आली जरी वापरात जरी नसली अलीकडे संस्कृती बदलली आहे परंतु पहिल्यांदा बघा दिवाळी दसरा काय असले सण वार नवरात्र आले गणपती आले की सगळ्या महिला मंडळी ज्या आहेत त्यांना एकच काम असतं सगळी घरातली भांडी वगैरे साफ करून ठेवणे कामात असो नसो त्याप्रमाणे ते जसं कर्म आहे त्याप्रमाणेच या ठिकाणी हे जे अंतःकरण आहे याच्यामध्ये कारण का ही त्यावर धूळ बसली हे बसले ते बसले ती अस्वच्छ झालेली आहे तसं या ठिकाणी सुद्धा ह्या अंतःकरणावर काम क्रोधादी रूपाची धूळ आलेली आहे ही धूळ बाजूला सारण्याकरिता म्हणून ती काय ती कर्म नियत जी कर्म आहेत ती केलीच पाहिजे की ज्याने करून त्या अंतःकरणावर आलेली धूळ आहे धूळ आपण बाजूला करू स्वच्छ करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे
नित्य कर्म करणे हे दुःख आहे अशा समजुतीने ते कर्म शरीराच्या दुःखाला भिवून टाकतो. तो राजस म्हणजे रजोगुणामुळे होणारा त्याग, तो केल्यामुळे ज्ञानपूर्वक जो सर्व कर्म संन्यास, त्याचे जे मोक्ष नावाचे फळ आहे ते त्याला प्राप्त होत नाही. आणि अशा प्रकारे तो राजसिक त्याग आहे, राजसिक दर्जाचा जो त्याग करत आहे, त्या राजसिक दर्जाचा त्याग करणाऱ्याला का जे वास्तव या सगळ्याचा असणारी सिद्ध अवस्था म्हणजे काय, मोक्ष स्वरूप संन्यास. हा मोक्ष स्वरूप संन्यास कोणाला प्राप्त होत नाही, जो राजसिक आणि त्याच्यापूर्वी जो तामसिक करता आहे. तामसिक आणि राजसिक जे करते आहेत त्यांना काय, सर्व कर्म संन्यासपूर्वक जे मोक्ष नावाचं जे फळ आहे, हे मोक्ष नावाचं फळ त्यांना प्राप्त होत नाही. मग ते कोणाला प्राप्त होतं, तो हा जो 9व्या श्लोकातला जो अधिकारी आहे, स त्याग सात्विको मतः कसा संगम त्यक्त्वा फलम चैव, आसक्तीरहित कर्मफलाशारहित कर्तव्य कर्म म्हणून करणारी करणं जो करत आहे त्यालाच त्याचा असणार चित्तशुद्धीद्वारा ज्ञानप्राप्तीद्वारे त्याचं असणार फल काय, तर मोक्ष नावाचं जे फळ आहे, परमपुरुषार्थ जो आहे तो त्यालाच प्राप्त होतो. आणि अशा या श्लोकाचा असणारा 9वा सारासार अर्थ भगवंत या ठिकाणी म्हणतात, कार्यम इति कार्यम कर्तव्यम इति एव यत् कर्म नियतम नित्यम क्रियते निवर्तते. हे अर्जुन संगम त्यक्त्वा फलं च एव एतद् नित्यानां कर्माणां फलत्वत्वे भगवद्वचनं प्रमाणम् उवाच. अथवा यद्यपि फलं न श्रूयते नित्यस्य कर्मणः तथापि नित्यं कर्म कृतम् आत्मसंस्कारं प्रत्यवाय परिहारं वा फलं करोति आत्मनः इति कल्पयति एवान्यः तत्र तामपि कल्पनां निवारयति फलं त्यक्त्वा इति अनेन ततः साधुक्तं. संगम त्यक्त्वा फलं च इति सत्यागः नित्यकर्मसु संगपरः परित्यागः सात्विकः सत्त्वनिवृत्त्यः मदः अभिप्रेतः. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी सांगून काय म्हणतात आचार्यांचं असणार भाष्य. काल यद्यपि या ठिकाणी हे भाष्य पुन्हा केलं, पण काल जरासं रेकॉर्डिंगला थोडा प्रॉब्लेम निर्माण झाला, काल रेकॉर्डिंग झालं नाही म्हणून पुन्हा एकदा त्याचा विश्लेषण पुन्हा आता या ठिकाणी करतो. दुसरं काही विषय नाही तर मग आपला पुढचा आज 11वा श्लोक आहे तसा याच्या अनुषंगाने, पण रेकॉर्डिंग काल झालं नाही याचं. हे अर्जुन काय म्हणतात, आचार्यांचं भाष्य म्हणतात, आचार्य म्हणतात या ठिकाणी, हे अर्जुना आपले कर्तव्यच आहे असे समजून, आचार्य म्हणतात काय की काय आपलं कर्तव्यच आहे, नित्यकर्म तर केलंच पाहिजे, त्याच्यामध्ये एक्सक्यूज नाही आहे. म्हणून आपले कर्तव्य आहे असे समजून नियत म्हणजे नित्यकर्म आसक्ती न धरता, फक्त कर्तव्य आहे म्हणून अलग लक्षात. म्हणून ज्याप्रमाणे काल आपण त्या ठिकाणी उदाहरण पाहिलं, आई जी आहे बाळाची जी सगळं काय तिथे त्या ठिकाणी जी कामं आहेत ती ज्याप्रमाणे सगळी करत असते, कुठल्याही प्रकारची आसक्ती न धरता परंतु व्यवस्थितपणे करत असते, त्याप्रमाणे नित्यकर्म आसक्ती न धरता आणि काय फलाचा त्याग करून केले जाते, तो सात्विक म्हणजे सत्वगुणाने झालेला त्याग आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी जो त्याग आहे की आसक्ती आणि फलाचा असणारा त्याग जो आहे, त्याच्यामधला कर्म करतोय परंतु कर्म करत असताना त्यातले असणारे अटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो, सगळेच कर्म करत असतात, कारण कोणाची अटॅचमेंट कमी असते, कोणाची जास्त असते. एखादा कर्म गेल्यानंतर एखादा उदास करारे 10 विद्यार्थ्यांना घेतलं आणि गुरुजींनी सांगितलं की बाबा हे असं एवढं शेतामधला आता हा पालापाचोळा गोळा करा किंवा काय याच्यामध्ये असेल हे तण बिन सगळं काढून टाका, तर 10 विद्यार्थ्यांमध्ये सगळेच एक भावनेने काम करणार नाही. काही व्यवस्थित करतील, काही टिंगलटवाळकी करतील, एखादा काय उदासीन वृत्तीने राहील, कशाला हे सगळं काम सांगितलं आहे, एखादा काही करणार सुद्धा नाही. म्हणजे अशा प्रकारे कर्म जरी एक असलं तरी त्याच्यामध्ये असणारी आसक्ती अटॅचमेंट ज्याप्रमाणे प्रत्येकाची भिन्न आहे त्याप्रमाणेच त्याला त्याचं फळ प्राप्त होणं. त्याप्रमाणे इथे सुद्धा त्या ठिकाणी असणारी अटॅचमेंट किती आहे, कर्म करतोय परंतु कर्म करत असताना त्यामध्ये असणारे अटॅचमेंट अत्यंत त्याची 0 डिग्रीला गेलेली आहे. काही अटॅचमेंट नाही परंतु कर्म व्यवस्थित करतोय, अटॅचमेंट नाही म्हणून यथाकथांचित करतोय का, तर तसं नाही करत, व्यवस्थितपणेच तो कर्म करतोय. असा जो आहे नित्यकर्म आसक्ती न धरता व फलाचा त्याग करून केले जाते, तो सात्विक म्हणजे सत्वगुणाने झालेला त्याग आहे. म्हणजे अशा प्रकारे जरी तो कर्म करत असला तरी तो वास्तविक कर्म नाही करत, तो त्यागच आहे त्याचा एका दृष्टीने. म्हणून अशा प्रकारे तो कोणता, तो सर्वात उत्तम दर्जाचा सात्विक दर्जाचा तो त्याग आहे. अथवा नित्यकर्माचे फल जरी श्रुत नाही तरी नित्य कर्म केले असता, यद्यपि नित्यकर्माचं फल नाहीच
तरी सुद्धा नित्य कर्म केले असता काय अंतःकरण शुद्धी किंवा प्रत्यवाय परिहार हे फल त्याच्यापासून आपणाला प्राप्त होत असते अशी अज्ञ पुरुष कल्पना करीतच असतो. यद्यपि त्याचं काही फळ नसतं तरी सुद्धा तो जो अज्ञ आहे, जो अज्ञ काय त्याची दोन कल्पना करतो. काय, एक पहिली कल्पना म्हणजे नित्यकर्मामुळे अंतःकरणाची शुद्धी. इतर काही जरी नसलं तर चित्तामध्ये हे काम क्रोध आदी आहे, हे मगाशी सांगितल्याप्रमाणे नित्यकर्म केल्यामुळे त्यांचा थारा तरी त्यांना येते. दुसरं काय, प्रत्यवाय जो दोष, अकरणे प्रत्यवाय हा, हे जे शास्त्राने सांगितलं आहे की नित्यकर्म समजा केलं नाही तर काय होणार आहे, प्रत्यवाय दोषाची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून हा प्रत्यवाय दोष लागू नये म्हणून काय करतोय अज्ञ, ते नित्य जे कर्म आहे हे नित्यकर्म करतच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तो अज्ञ पुरुष कल्पना करून नित्यकर्माचं फळ हे आहेच असा कोण, हा अज्ञ जो आहे, अज्ञाच्या दृष्टीने जो नित्यकर्म आहे त्या नित्यकर्माची दोन फळं, एक अंतःकरण शुद्धी आणि प्रत्यवाय दोषापासून वाचणं, ही त्याची फळं ही सांगितली जाते. कल्पना करीतच असतो यास्तव नित्यकर्माविषयीच्या त्या कल्पनेचेही. आणि म्हणून अशा प्रकारे ते नित्यकर्माचं असणारी ही दोन फलं, काय, अंतःकरण शुद्धी आणि प्रत्यवाय दोष परिहार, ही जी त्याची दोन फळं आहे या त्या कल्पनेचे फलम त्यक्त्वा या वचनाने भगवान निराकरण करीत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे ही जी दोन फलं तो समजतोय कोण, अज्ञ समजतोय, ज्ञानी नाही. परंतु अज्ञ जो आहे अज्ञानावस्थेमध्ये अरे मला ही जी मी करत आहे कशासाठी करत आहे, जरी काही शास्त्राने याचं फळ नाही सांगितलं तरी सुद्धा याची दोन प्रकारची फळं आहे. एक तर अंतःकरणाची माझ्या शुद्धी होणार आहे आणि दुसरं प्रत्यवाय दोषाची प्राप्ती मला लागणार. आणि ह्या दोन ज्या प्रकारची जी फळं सांगितली आहे या दोन्ही प्रकारच्या फलांचा त्याग करण्याकरता, फलम त्यक्त्वा या शब्दाने याचा सुद्धा त्याग करून ह्या भगवंताचे त्या फलम त्यक्त्वा या वचनाने भगवान त्याचा असणारे जो अज्ञ आहे त्याच्या मनामध्ये हा जो संशय निर्माण झालेला आहे त्या संशयाचं निराकरण फलम त्यक्त्वा या वचनाने करीत आहेत. याप्रमाणे नित्यकर्माच्या फलाचा त्याग संभवत असल्यामुळे आणि म्हणून अशा प्रकारे जे नित्यकर्म आहे त्याचा फलाचा त्याग म्हणजे कोणतं, अंतःकरण शुद्धी आणि प्रत्यवाय दोष प्राप्ती हे जे फळ आहे त्या फलाचा असणारा त्याग, त्यामुळे त्याप्रमाणे नित्यकर्माच्या फलाचा त्याग संभवत असल्यामुळे संग व फल सोडून असे जे म्हणले आहे ते योग्यच आहे. आणि अशा प्रकारे ती जी आहे फलं त्याची दोन प्रकारची, त्या अनुषंगाने इथं संगम त्यक्त्वा फलम चैव हा शब्द भगवंतांनी मूळ श्लोकामध्ये घेतलेला आहे. योग्यच आहे असा हा त्याग म्हणजे नित्यकर्मातील संग व फल यांचा परित्याग सात्विक सत्वगुणयुक्त मानलेला आहे. तो सात्विक त्यागमधून भगवंताला अभिमतय आहे. आणि अशा प्रकारचा जो सात्विक त्याग आहे, कुठला कर्म करत असताना त्याच्यामधनं असणारी आसक्ती आणि फलाची कुठल्याही प्रकारची इच्छा न करता जो साधक आपलं कर्तव्य कर्म नित्य करत आहे अशा प्रकारचा साधक, त्याच्यामध्ये असणारी आसक्ती आणि फलत्यागामुळे तो वास्तविक कर्म करून सुद्धा कसा आहे, तो सात्विको मतः, तो सात्विक दर्जाचाच त्याग तो करत आहे. त्याच्यावर असणारा म्हणून तो जो त्याग आहे हा, आणि अशा प्रकारचा जो सात्विक त्याग आहे हा भगवंताला अभिमतय आहे. म्हणजे हा अत्यंत त्या बाकीच्या राजसिक आणि तामसिक त्यागापेक्षा हा जो त्याग आहे काय, आसक्ती रहित आणि फलत्याग, हा भगवंताला अत्यंत प्रिय आहे. ननु कर्मफलत्याग हा त्रिविधा न्यासः इतिचा प्रथा. ननु पुन्हा त्याच्यावर असणारा आक्षेप या ठिकाणी घेतलाय. काय म्हणतात, पूर्वपक्ष म्हणतोय ननु कर्मपरित्याग त्रिविधा संन्यासः इतिचा प्रकृतः तत्र तामसा राजसाश्च उक्ता त्यागा कथम इह संगफलत्यागः तृतीयत्वेन उच्यते. यदा त्रिब्राह्मणाः आगताः तत्र षडङ्गवेदौ क्षत्रियः तृतीया इति तद्वत् न एष दोषः त्यागसामान्येन स्तुत्यर्थत्वात् अस्ति हि कर्मसन्न्यास्य फलाभिसन्धि त्यागस्य च त्यागत्वसामान्यं तत्र राजसः तामसत्वेन कर्मत्यागनिन्दया कर्मफलाभिसन्धित्यागः सात्विकेन स्तूयते स त्याग सात्विको मतः. आक्षेप जो आहे पूर्वपक्षाचा आक्षेप. काय पूर्वपक्षी काय म्हणतोय, अहो तुम्ही काय पहिली कल्पना केली, अहो पण कर्म परित्याग व संन्यास तीन प्रकारचा आहे असे वर सांगितले. तुम्ही पहिल्यांदा काय म्हणताय तिथं कर्मसन्यास अलग लक्षात की काय, त्रिविध संप्रिक निश्चयम शृणुमे तत्र त्यागे भरतसत्तम
त्यागो ही पुरुष व्याघ्रा त्रिविध संप्रकीर्तत. ह्या आता 3 प्रकारचा सांगितलेला आहे असं पूर्व तुम्ही संकल्प केला. पूर्वी पहिल्या श्लोकांमध्ये तुम्ही सांगितलं. आणि असं सांगून आता काय म्हणतात, अहो पण कर्म परित्याग व संन्यास 3 प्रकारचा आहे असं पूर्वी श्लोकामध्ये आपण म्हटलात. परंतु आरंभ केल्यानंतर प्रतिज्ञेला जी तुम्ही पहिल्या श्लोकांमधनं प्रतिज्ञा केली त्या प्रतिज्ञेच्या अनुकूल तुम्ही काय केलं, तामसिक आणि राजसिक या 2 त्याग सांगितले दुसऱ्या या पूर्वी श्लोकांमधनं. आणि कुठल्या श्लोकांमध्ये, 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये राजसिक आणि तामसिक जो त्याग आहे तो त्याग अगदी व्यवस्थित सांगितला. तिथपर्यंत आमच्या लक्षात आलं, तिथपर्यंत आम्हाला काही संशय राहिला नाही. परंतु सांगितले, परंतु आता प्रतिज्ञेच्या उलट संग आणि फळ परित्याग हा 3रा त्याग म्हणून कसा सांगितला. परंतु या ठिकाणी सात्विक त्याग काय हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय सांगताय, आसक्ती आणि फलासक्ती रहित तो कर्म करतो तो सात्विक हा मतः. म्हणजे जे वास्तविक जे सांगायचं ते सांगण्याच्या तुम्ही किंचित विरुद्ध बोलता आहात असं आम्हाला वाटत आहे असं पूर्वपक्षी म्हणतोय. म्हणजेच काय, फल ह्या प्रतिज्ञेच्या उलट संघ आणि फल परित्याग हा 3रा त्याग म्हणून कसा सांगितला जात आहे. उपक्रमाच्या विरुद्ध उपसंहार करणे अयोग्य आहे. आणि म्हणून जो ज्याप्रमाणे उपक्रम केला आहे त्याच्या अनुषंगाने ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरणानंतर असणारा विषय तोच विषय काय झाला पाहिजे, ग्रंथाच्या शेवट आला पाहिजे. आदे अंतीच यदस्ती मध्येपी तत्तथा शास्त्राचा नियम. ग्रंथाच्या आधी आणि ग्रंथाच्या शेवटी जो विषय मांडलेला असतो तोच विषय त्या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेला असतो. आणि अशा प्रकारे तुम्ही त्रिविध प्रकीर्तका सांगून मी तुम्हाला 3 प्रकारचे त्याग सांगतो असं म्हणून तुम्ही राजसिक आणि तामसिक त्यागाची व्याख्या व्यवस्थित केली. परंतु या ठिकाणी सात्विक जो त्याग आहे त्याची व्याख्या व्यवस्थित केलेली नाही असं आम्हाला वाटत आहे असं पूर्वपक्ष म्हणतो. म्हणून उपक्रमाच्या विरुद्ध उपसंहार करणे अयोग्य आहे. याविषयी दृष्टांत असा, ज्याप्रमाणे 3 ब्राह्मण आलेले आहे त्यातील षडंग वेद्य 2 आणि तृतीय क्षत्रिय आहे त्याप्रमाणे त्रिविध त्याग सांगतो असे सांगून राजस्व तामस खरे त्याग सांगून 3रा संघफल त्याग हा त्याग त्या विरुद्ध सांगणे आहे. म्हणजे ज्याप्रमाणे घरामध्ये 3 ब्राह्मण आलेले आहेत त्यातले 2 षडंग वेद्य आहेत असे म्हणून 3रा जो आहे तो क्षत्रिय आहे असं सांगितल्यानंतर ते होतील का, ते मॅच होणार नाही. अलग लक्षात. हा जो क्षत्रिय जो आहे क्षत्रिय त्यांच्यामध्ये जाऊ शकत नाही. पण ते ज्याप्रमाणे त्या ठिकाणी मॅच होत नाही त्याप्रमाणे 3रा या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय त्याप्रमाणे त्रिविध त्याग सांगतो. तुम्ही काय म्हणताय, 3 प्रकारचा त्याग आम्ही सांगतो असं म्हणून काय केलं सांगता. असे म्हणून राजस आणि तामस हे खरे त्याग सांगून तुम्ही काय केलं, परत 3रा संघफल त्याग हा त्याग सांगणे. आणि मग 3रा तुम्ही काय केलं, 3ऱ्यामध्ये काय विशेष सांगितलंच नाही. 3ऱ्यामध्ये तुम्ही एवढंच म्हणताय संघ आणि फलत्याग म्हणजेच त्याग असं हे सांगणं काय अत्यंत तुमचं विरुद्ध सांगणं तुमचं काय अत्यंत विरुद्ध आहे. त्याच्यावर आचार्य समाधान देतो सांगतो हा दोष येत नाही. तुम्ही जे म्हणताय की हे मी 3रा जो आहे सात्विक त्यागाची व्याख्या व्यवस्थित केली नाही हे तुमचं जे माझ्यावर म्हणणे आहे किंवा हे हा जो तुम्ही आक्षेप या ठिकाणी घेतलेला आहे त्याचं समाधान आता मी करतो. तर माझं काय म्हणणं आहे आचार्य म्हणतात या ठिकाणी शास्त्र काय म्हणताय, हा दोष नाही. तुम्ही ज्याप्रमाणे विचार करता आहात की सात्विक त्यागाची जी व्याख्या केलेली आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित नाही हे तुमचा जो आक्षेप आहे त्याच्यावर या ठिकाणी सिद्धांती उत्तर देतो हा दोष नाही. कारण का, कर्मत्याग व फलत्याग या दोन्ही त्यागामध्ये त्यागत्व सामान्य असल्यामुळे या दोन्हीमध्ये कर्मत्याग आणि फलत्याग दोघांमध्ये त्याग हा कॉमन फॅक्टर आहे. तेच या ठिकाणी सांगतात कर्मत्याग आणि फलत्याग या दोघांमध्ये त्यागत्व समान असल्यामुळे कर्मत्यागाच्या निंदेने फलत्यागाची स्तुती करण्यासाठी हे वचन आहे. कर्मत्यागाच्या निंदेने म्हणजे पुढच्या 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये जी कर्माची निंदा केली आहे, कर्मत्यागा जी सांगितलेली आहे, कर्मत्यागाची जी निंदा केलेली आहे, काय क्लेश भयात त्यजे म्हणजे कर्मत्यागाची जी निंदा केलेली आहे ती कर्मत्यागाची निंदी कशासाठी, तर फलत्यागाची स्तुती करण्यासाठी हे वचन आहे. म्हणून अशा प्रकारे कर्मत्यागाची निंदा यासाठी त्या ठिकाणी केली आहे की फलत्यागाची स्तुती
करण्यासाठी कर्मत्यागाची निंदा त्या ठिकाणी केली आहे. आणि म्हणून असल्यामुळे कर्मत्यागाच्या निंदेने फलत्यागाची स्तुती करण्यासाठी हे वचन आहे. कर्माचा संन्यास व फलाच्या इच्छेचा त्याग यांना त्यागत्व हे सामान्य आहे. कर्माचा संन्यास म्हणजे कर्म परित्याग आणि फलाच्या इच्छेचा त्याग, यामध्ये काय त्यागत्व हे दोघांमध्ये त्याग आहेच. अलग तिथं कर्मत्याग आहे आणि इथं फलत्याग आहे. म्हणून त्याग जो आहे हा त्याग दोघांमध्ये समान आहे. आणि म्हणून त्यामध्ये त्यागत्व हे सामान्य आहे, सादृश आहे. त्याग हे सगळ्यांमध्ये समान रूपाने आहे. त्यामुळे याप्रमाणे त्यागात्व हे सामान्य असल्यामुळे राजस व तामस या रूपाने कर्मत्यागाची निंदा करून आणि म्हणून त्यागाच्या अनुषंगाने राजसिक आणि तामसिक त्यागामध्ये काय केलं, राजसिक आणि तामसिक त्यागाने कर्मत्यागाची निंदा केली. मी कर्म सोडली नाही पाहिजे, काय क्लेश भयात तेजस म्हणून ती त्या ठिकाणी कर्म सोडली नाही पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी काय कर्मत्यागाची निंदा करून किंवा कर्मफलाच्या इच्छेचा निंदा करून कर्मफलाच्या इच्छेचा त्याग हा सत्याग सात्विकोमथा या वचनेने सात्विक त्यागा म्हणून त्याची स्तुती केलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी कर्मत्यागाची निंदा केलेली आहे. परंतु या ठिकाणी काय केले, कर्माच्या इच्छेचा त्याग करून सत्याग सात्विकोमतः म्हणून त्या त्यागाची असणारी या ठिकाणी स्तुती केलेली आहे. तिथं कर्मत्यागाची निंदा आणि या ठिकाणी त्या ठिकाणी कर्मत्याग सात्विक जो त्याग आहे त्या सात्विक त्यागाची असणारी स्तुती करून हा जो सात्विक त्याग आहे हा सात्विक त्याग सत्याग सात्विकोमतः या दोघांपेक्षा म्हणजेच काय कर्म जे आहे ती परिपूर्ण थोडक्यात सारासार या तिन्ही श्लोकांचा जो विषय आहे या तिन्ही श्लोकांच्या विषयामध्ये सारासार भगवंतांना काय सांगायचं आहे की काय क्लेश भयात त्यजेत म्हणून जो त्याग आहे अथवा मोहात तस्य परित्याग मोहाच्या अनुषंगाने जो कर्मत्याग आहे हा कुठला आहे, हा वास्तविक काय, हा वास्तविक त्यागच नाही. परंतु कर्म करत असताना त्याच्यामधली फलेच्छा आणि आसक्तीरहित जो कर्म करत आहे तो कर्म करणारा त्याच्यामध्ये असणारी आसक्ती सोडल्यामुळे फलाची इच्छा सोडल्यामुळे वास्तविक कर्म करून सुद्धा तो काय तो त्यागच केलेला आहे. अशा प्रकारे त्या त्यागाची असणारी स्तुती आणि कर्मत्यागाची पहिल्या दोन श्लोकामध्ये तामसिक आणि राजसिक मध्ये कर्मत्यागाची निंदा आणि या ठिकाणी कर्मत्यागाची स्तुती त्यांनी केलेली आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी जो श्लोक घेतलेला आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरी तो विरुद्ध वाटत असला तरी तो विरुद्ध नाही. त्याच्यामध्ये कर्मफला त्यागाची स्तुती करून वास्तविक तोच सात्विक त्या ठिकाणी भगवंताला अपेक्षित आहे. म्हणजे कर्म करत असताना लगेच सोडून बसलाय असं नाही भगवंताचा अपेक्षा. म्हणून कर्मण्येवाधिकार असतो जो श्लोक आहे हा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी कर्माचा असणारा सिद्धांत त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कर्मदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगोस्तु कर्म ही जी चतुसूत्री त्या ठिकाणी सांगितली अत्यंत महत्त्वाची सांगितली. कर्मण्येवाधिकार असते म्हणजे याच अनुषंगाने कर्मामध्येच तुझा अधिकार आहे, कर्म केलंच पाहिजे. परंतु महाफलेषु कदाचन त्याच्यापासून प्राप्त होणारं फळ किंवा कर्म करत असताना मला अमुक दर्जाचंच फल प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारे त्याच्यामध्ये फळाची इच्छा न ठेवता महाफलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः त्याच्यामध्ये जर फलाची इच्छा तू धरली तर ते कर्मफल काय होईल, हेतुभूः ते हेतू होईल. म्हणजे काय पुनर्जन्माला त्याचे संस्कार त्या ठिकाणी राहतील. आणि म्हणून मा कर्मफल हेतू कर्माचं असणारं फल हेतू मा भूत म्हणजे पुनर्जन्माला कर्मफल कारणीभूत होऊ नये. म्हणजेच काय कर्मफलाचा त्याग करून कर्म हे केलंच पाहिजे, उलटं म्हणायने गेले मा ते संगोस्तु कर्मणी. आणि म्हणून अशा प्रकारे हे कर्म जन्म मरणाला कारण आहे म्हणून कर्म सोडून द्यायचं का, सोडून नाही मा ते संगोस्तु कर्म त्या कर्मामध्ये असंग कदापि करू नये. ही जी चतुसूत्री या ठिकाणी सांगितली त्या चतुसूत्रीच्याच अनुषंगाने या ठिकाणी त्याचं व्याख्यान केलं असतो. आणि म्हणून याच्यानंतर पुन्हा मग काय त्यानंतर या ठिकाणी काय सांगतात तर अशा प्रकारे आणि म्हणून तो सात्विक त्याग जो आहे कोणता सात्विक सत्याग सात्विको मतः कर्म करत असताना त्याच्यामधली आसक्ती आणि फलाच्या इच्छा रहित
जो साधक कर्म करतो तो वास्तविक सात्विक दर्जाचाच त्याग आहे, असं माझं स्पष्टपणे मत आहे. त्यानंतर यस्तु पुन्हा 10वा असणारा श्लोक न द्वेष्ट कृष्ण त्याची असणारी व्याख्या. मग अशा प्रकारे जो सात्विक करता आहे, तो सात्विक प्रकारचा जो त्याग आहे त्याचा असणार फल काय, ते फल या ठिकाणी 10व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. यस्तु अधिकृतः संगम त्यक्त्वा फलाभिसन्धि च नित्यं कर्म करोति यस्य फलरागानि अकलुषक्रियमाणम् अन्तःकरणनित्यैश्च कर्मभिः संस्क्रियमाणं विशुध्यति तद्विशुद्धं प्रसन्नम् आत्मलोचनक्षमं भवति तस्यैव नित्यकर्मानुष्ठानेन विशुद्ध अन्तःकरणस्य आत्मज्ञानाभिमुख्यस्य क्रमेण यथा तन्निष्ठा स्यात् तद्वक्तव्यमिति आह. आणि अशा प्रकारे काय म्हणतात, जो कर्माधिकारी, जो कर्माचा जो अधिकारी आहे तो काय करतोय, अशा प्रकारे कर्म करत असताना संग आणि फलेच्छा टाकून त्याला मग आता सात्विक जो सांगितला, सात्विक जो करता आहे त्या सात्विक करता जो आहे तो सात्विक करता कशा प्रकारे, सत्याग सात्विको मतः म्हणजे कोणत्या त्याग, अशा प्रकारे जो संगम त्यक्त्वा फलम चैव या न्यायाने कर्म करत असताना तो कर्माधिकारी संग आणि फलाची इच्छा टाकून काय करतोय, नित्यकर्माचे आचरण करतोय. जे काय आहे ते नित्यकर्म तो करतोय. शारीरम केवलम कर्म या न्यायाने ती सगळी कर्म करत राहतोय आणि त्याचे फलेच्छा आणि कर्मासक्ती यांच्या योगाने, आणि म्हणून अशा प्रकारे आता फलेच्छा पण नाहीये, त्यानंतर कर्मासक्ती पण नाहीये, आणि यांच्या योगाने कलुषित न केले जाणारे काय व नित्यकर्माच्या योगाने संस्कार केले जाणारे अंतःकरण विशेष प्रकार शुद्ध होते. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तो कर्म करत आहे तेव्हा त्या नित्यकर्माच्या योगाच्या संस्काराने किंवा या कर्मासक्ती यांच्या योगाने कलुषित न केले जाणारे, म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस आपण फलेच्छा आणि आसक्ती धरून कर्म करतो त्यावेळेस काय होतं, आपलं अंतःकरण काय होतं, अंतःकरण कलुषित होतं. म्हणजे ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर मनामध्ये काय होतं, क्रोध आदी निर्माण होता. हे मी तुला एवढं सांगितलं होतं. दोन पार्टनर व्यवसाय केल्यानंतर भागीदारीमध्ये जे काय धंदे करतात किंवा त्या ठिकाणी व्यवसाय आरंभ करतात, पहिल्यांदा 2-3 महिने सगळं व्यवस्थित चालतं. मग काय होतं, त्यांच्या भागीदारीमध्ये काही ना काहीतरी वाईटपणा निर्माण होतो. का, त्याचं कारण मूळ हेच काय, आसक्ती. मी एवढं काम करतो, मला तू एवढंच पर्सेंटेज देतो आणि तू आपला घरी बसून राहतो आणि तू एवढं पर्सेंटेज नेतो. म्हणजे फलाची असणारी इच्छा, आसक्ती ही द्वेषाला कारणीभूत होते. ते या ठिकाणी सांगितलं. म्हणजे फलेच्छा आणि कर्मासक्ती यांच्या योगाने कलुषित, परंतु या ठिकाणी जो सात्विक करता आहे त्याची फलेच्छा पण नाही आणि कर्मासक्ती पण त्याची नाही असल्यामुळे काय करतो, त्या योगाने कलुषित न केले जाणारे, त्यामुळे त्याचं अंतःकरण आता कलुषित होत नाहीये. तर आसक्ती असेल तरच कलुषित होणार आहे. आसक्ती नसल्यामुळे आता अंतःकरण कलुषित होणार नाही व नित्यकर्माच्या योगाने संस्कार केले जाणारे, म्हणून नित्यकर्माचं तो अनुष्ठानता आहे त्याच्या संस्काराच्या योगाने काय त्याचे अंतःकरण विशेष प्रकारे शुद्ध होतं. आणि अशा प्रकारे आसक्ती फलेच्छा नाही परंतु नित्यकर्म करत राहतोय. या अनुषंगाने काय झालं, आता अंतःकरण विशेष प्रकारे शुद्ध झालं. म्हणजेच काय, ती नित्यकर्म का करायची, ती कर्म करत असताना इतर गोष्टी त्याला आठवू नये. ते करायचं म्हटल्यानंतर काय होतं, तो त्याच्यामध्येच काय होतो, युक्त राहतो. मला अमुक करायचं, मला तमुक करायचं, सकाळी उठलं पाहिजे, जप केला पाहिजे, स्नान केलं पाहिजे, संध्यावंदना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, दुपारचं काय असेल नित्य अग्निहोत्र आदी केलं पाहिजे. म्हणजे त्याचं जे मनामध्ये जे विचार आहे हे सर्व सात्विक दर्जाचेच विचार येतात. त्याला कधी वाटत नाही मला इकडे फिरायला गेलं पाहिजे, मला तिकडे फिरायला गेलं पाहिजे, मला अमुक केलं पाहिजे, तमुक काही नाही. त्याच्या डोक्यामध्ये तेवढंच, हे झाल्यानंतर ते झाल्यानंतर ते, अशा प्रकारे कर्मामध्येच तो लागलेला असल्यामुळे काय होतं, मग त्याचे अंतःकरण विशेष प्रकारे शुद्ध. आणि हे सगळ्या गोष्टी अत्यंत शास्त्राने सांगितल्या, अत्यंत खऱ्यात. म्हणून याला वेळेचा हा सगळा कसा आहे, लगेच पॅटर्न होत नाही. तपसा ब्रह्म विजिज्ञासा याच्यासाठी अनेक वर्षानुवर्षाची साधना अपेक्षित. आणि अशा प्रकारे वर्षानुवर्ष ज्यावेळेस साधना होते त्याच वेळेस त्याचं असणारं जे आहे अंतःकरण शुद्धी, चित्तशुद्धी, जे फळ जे पाहिजे ते फळ त्याला प्राप्त होतं. लगेच आम्ही 1 वर्षात करतो, 2 वर्षात करतो, त्याने काही होत नाही. म्हणून तप सांगितलं, 12 वर्षाचा कालावधी म्हणजे एक तप.
तपसा ब्रह्मविजिज्ञाससो. तप महत्त्वाचं आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा अभ्यास सातत्याने अंतःकरणावर येतो. त्याच वेळेस ते अंतःकरण अत्यंत शुद्ध होतं आणि तेच सांगितलं अंतःकरण विशेष प्रकारे शुद्ध होतं. आणि मग रागादी मलरहित व संस्कारयुक्त म्हणजे प्रसन्न झालेले अंतःकरण आत्म्याचे आलोचन विचार नित्यानित्य विवेक करण्यास समर्थ. अशा प्रकारे जे अंतःकरण काय झालेलं शुद्ध झालं, ज्याच्यामध्ये आता काय रागादी मलरहित आणि संस्कारयुक्त म्हणजे प्रसन्न झालेले अंतःकरण झाले, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम क्रोध लोभ काही नाही. त्यानंतर अशा प्रकारे अमानित्वादी अदंभित्व अहिंसा हे जे आहे संस्कारांनी युक्त दैवी गुणसंपत्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली. त्या दैवी गुणसंपत्तीने काय झालंय ते आता युक्त झालेलं आहे. आणि मग अशा दैवी गुणसंपत्तीने ते काय झालं प्रसन्न झालेले अंतःकरण ते असं काय प्रसन्न झालेलं. त्याला बाकी काही करायचे आता प्रसन्नतेसाठी त्याला दुसरं काही करायची गरज नाही. फक्त रामनामामध्येच त्याची प्रसन्नता आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, त्याच्यामध्येच त्याची प्रसन्नता. हरी म्हणण्यामध्ये त्याला प्रचंड आनंद मिळतो. भजनानंद आपण म्हणतो, भजनानंद आत्मरामानंद अशा छान छान नावं असतात काय काय साधूंची. आत्मरामानंद स्वतःच्याच आत्मानंद, आत्म्यामध्येच आनंद त्याला, दुसऱ्यामध्ये कशात नाही. काय भजनानंद म्हणजे फक्त भजन करण्यातच त्याला आनंद. काही रामानंद फक्त रामनामामध्येच त्यांना आनंद. त्यांचा जो आनंद आहे हा विषयांच्या अधीन नाही आहे. तर काय स्वतःमध्येच आपल्याच मस्तीमध्ये मस्ताराम बाबा अलग शब्द. हरी ऋषिकेशला तुम्ही गेला तर गीता प्रेसच्या ज्या आहेत त्या पुढे मस्ताराम नावाची ग्रुप आहे. त्याला बाकी काही नाही. मस्तीमध्ये आपल्या मस्तीमध्येच योग रतो वा भोग रतो वा संग रतो हे जे सगळं जे काय सांगितलं शास्त्राने त्याचं ॲप्लिकेशन आहे स्वतःच्या जीवनामध्ये. संग्रहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदते. ब्रह्मामध्ये एकदा चित्त रममान झाल्यानंतर तो त्याच्याच आनंदामध्ये मस्त राहतो. म्हणून मस्त राहतो म्हणून त्याला मस्ताराम बाबा नाव करतो. हे जे सगळे जे आहे आत्ता सांगितलेले आत्मानंद रामानंद भजनानंद मस्ताराम बाबा हे सगळी काय यांना कुठल्याही विषयाविना हे सगळे आपल्या आनंदात राहतात, मस्तीमध्ये राहतात. असे असणारे हे काय का बरं तर त्यांचं अंतःकरण जे आहे ते अंतःकरण काय झालं आता अशुद्ध झालं. कशामुळे नित्यकर्माचं असणार अनुष्ठान, परंतु कशा अनुषंगाने आसक्ती फलरहित केल्यामुळे अंतःकरणामध्ये असणारे रागद्वेषादी किलमिश जे आहे हे सगळं काय झालं, हे संपूर्ण किलमिश नष्ट झालं. आणि ते नष्ट झाल्यानंतर काय झालं अत्यंत शुद्ध अंतःकरण झालं. आणि मग त्या आता अंतःकरणामध्ये काय आत्म्याचे आलोचन विचार नित्यानित्य विवेक करण्यास समर्थ होते. आणि अशा प्रकारे ते सगळं करण्याला ते समर्थ होते. आणि याप्रमाणे नित्यकर्माच्या अनुष्ठानाने ज्याचे अंतःकरण अत्यंत अशुद्ध झालेलं आहे अशा प्रकारे नित्यकर्माच्या अनुष्ठानाने ज्याचं अंतःकरण काय झालं अत्यंत शुद्ध झालेले आहे, जो आत्मज्ञानविमुख झालेला आहे. आणि आता काय तो आता विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि मोक्षत्व याचे अधिकारित्व जे आहे वेदांत शास्त्रासाठी अपेक्षित ते अधिकारित्व त्याला प्राप्त झालं थोडक्यात. आणि असा अधिकारित्व प्राप्त झाल्यानंतर त्याला श्रवणाधिकांच्या द्वारा आणि मग काय तो करतोय एकदा तो अधिकारी झाल्यानंतर त्याला पुढची असणारी साधना कोणती श्रवण मनन निध्यासना ही जी साधना आहे त्या अनुषंगाने तो श्रवणाधिकांच्या द्वारा आता काय तो श्रवणाधिकाच्या द्वारा काय करतो आत्मज्ञाननिष्ठा कशी प्राप्त होती ते सांगावे. मग त्याच्यानंतर आता असणारी त्याची आता साधना निर्माण झाली, चित्त शुद्ध झालेलं आहे. आता श्रवण मनन निध्यासना ही असणारी वेदांताची प्रमुख साधना. पहिलं सगळं श्रवण करायचं आहे, नंतर मनन करायचं आहे, नंतर निध्यासना करायची. ही सगळी साधना त्या ठिकाणी सांगावी. आणि म्हणून अशा प्रकारची साधना कशा प्रकारे एकदा शुद्ध चित्त झालेला जो साधक काय झाला आहे तो आता अधिकारी झालेला आहे, विवेक वैराग्यादी सगळं संपूर्ण झालेला आहे असा असणारा जो साधक त्याला आत्मज्ञाननिष्ठा कशी प्राप्ती होती ते सांगण्याकरता या ठिकाणी भगवंत 10व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. न द्वेष्ट्य कुशलम कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्वसमा अभिष्टः मेधावी छिन्न संशयः. न द्वेष्टि अकुशलम कर्म अलग न द्वेष्टि तिथं अलग न द्वेष्टि काय अकुशलम कर्म कुशले
न अनुहज्यते. आणि अशा प्रकारचा त्यागी सत्व समाविष्ट मेधावी छिन्न संशय. म्हणजे अशा प्रकार काय करतोय? अकुशलम कर्म न द्वेष्टी. अकुशलम कर्म म्हणजे तो काय, जो संसार, जो त्यागी जो आहे, अशा प्रकारचा विवेक वैराग्याने संपन्न युक्त असणारा तो अधिकारी, काय संसाराला कारण होणारा काम्यादी कर्मांचा जो काय जी कर्म आहे, काम्यादी नित्य कर्मादी आहे, त्यांचा काय करतोय? त्यांचा त्याग द्वेष करत नाही. त्या आता हे मी आता ज्ञानी झालेलो आहे, मी आता अधिकार संपन्न झालेलो आहे, आता मी हे कशाला करू? मी मागे सांगितलं, आमचा वेदांत विचार आरंभ झाल्यानंतर हे सगळे विचार यायला लागतात. हे कशाला पाहिजे, ते कशाला पाहिजे. आता आपण वेदांती झालो, तर हे सगळं पाहिजे, हे असेल तरच पुढे सगळं शेवटपर्यंत आलं का लक्षात. म्हणून उर्वारुक इव ती सगळी नैसर्गिक अवस्था आहे. उत्तमा सहजावस्था म्हणून सांगितलं. मध्यमा, ध्यारणा, अधमा, शास्त्रचिंताच त्या स्टेज आहेत, एक 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 त्याची. म्हणून अशा प्रकारचं उन्मनी भावाला गेल्यानंतर तर आपल्या आपच सुटणारे, परिपक्व एकदा फळ झाल्यानंतर ते झाडापासून आपल्या आपच सुटणार, त्याला प्रयत्न करायची गरज नाही. म्हणून अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे? साधनेमध्ये तत्पर आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष न करता, की आता मी ब्रह्मज्ञानी झालो, आता हे सोडतो ते सोडतो. यद्यदा चेरते श्रेष्ठा तत्देवे तरोजनः सयत प्रमाणम करुते लोकस्तदन वर्तते. लोकांना दिशा देण्याकरता म्हणून सुद्धा कधी कधी ती जी कर्म आहे ती कर्म ज्ञानोत्तर कालामध्ये सुद्धा तो करत राहतो. कारण का, अथवा ते शरीराला लागलेली सवय, आपण म्हणू लहानपणापासून ती जी सवय आहे ती सवय तशीच राहते. जरी ज्ञानप्राप्तीनंतर सुद्धा शरीराला आता ती सवय लागून गेली, ती सवय त्याची त्या ठिकाणी तशीच राहते, त्या अनुषंगाने म्हणतो. म्हणून तो काय, तो असणारा अधिकारी त्यागी संसाराला काम्यादी कर्माचा कुठल्याही प्रकारचा द्वेष करत नाही. आता मी ज्ञानी झालो म्हणून या कर्माचा द्वेष करत, त्या कर्माचा कशाचाही द्वेष करणार. नंतर कुशलेन अनुषज्यते, त्यानंतर काय, चित्तशुद्धीद्वारा मोक्षाला. कारण नित्यकर्मामध्ये काय आसक्त सुद्धा होत नाही त्या कर्मामध्ये, अथवा त्या कर्माचा द्वेष सुद्धा करत नाही. नित्यकर्म कशाला करायची? आता मी शास्त्राचं श्रवण म्हणून आता मी काय झालो, वेदांत शास्त्राचा अधिकारी झालेलो आहे, आता ही नित्यकर्म मी कशाला करू म्हणून त्या कर्मांचा द्वेष सुद्धा करत नाही. अथवा त्याच्यामध्ये फार ही नित्यकर्म करायला लागतात म्हणून त्याच्यामध्ये ही मला केलीच पाहिजेत म्हणून आसक्त पण होत. द्वेष आणि आसक्ती रहित अशा प्रकारे काय नित्यकर्मामध्ये आसक्त होत नाही. मग तो असा प्रकारे असणारा तो त्यागी म्हणजे काय, संग आणि फल यांचा त्याग करून. हे जो सात्विक जो आता सांगितला पुढं 9व्या श्लोकाच्या द्वारे जो सांगितला तो जो आहे संग आणि फल याचा त्याग करून काय करतोय, नित्यकर्माचं अनुष्ठान करतो. तो काय जे आहे जे शरीराच्या अनुषंगाने अथवा शरीराला जसं वळण लागलेलं आहे, स्नान संध्या पूजा आदी जे काय आहे ते सगळं काय आपण म्हणतो, एक दिवस नाही काय केलं त्याला दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या 1-2 माळा जप, त्यानंतर पूजा हे करण्याची ज्याला सवय आहे सकाळ संध्याकाळ. मग एखाद्या वेळेस कुठं जर आपण जायचं झालं त्याला प्रवासामध्ये आणि काही जर चुकलं, समजा 1 माळ जप नाही झाला, 2 माळ किंवा ते पाणी घालायचं देवाला तर नाही झालं, मग काय म्हणतो तो, मला दिवसभर माझ्या मनाला काय झालं, हुरूर लागली म्हणतो. आलं मग हे काय झालं, शरीराला त्याची सवय लागली. म्हणजे अशा प्रकारे तो काय म्हणून तो काय करतो, त्या नित्यकर्माचं अनुष्ठान आहे, ते नित्यकर्माचं अनुष्ठान काय करतो तो सोडू शकत नाही. परंतु आता अधिकारी झाल्यानंतर त्याचं संग आणि फल जे आहे, संग आणि फलाचा त्याग करतो तो. म्हणजे अशा प्रकारे संग आणि फल त्याग करून काय करतो, नित्यकर्माचं अनुष्ठान मात्र चालूच आहे त्याचं. आणि अशा प्रकारचा सत्वसमाविष्ट. हा सत्वसमाविष्ट म्हणजे काय, आत्मानात्मविवेकाला कारण होणारे सत्वान संयुक्त. आता त्या अनुषंगाने आता सात्विक करता झालेला आहे. सात्विक करता झाल्यामुळे काय झालं, त्याच्या आता आपल्या अंतःकरणामध्ये आत्मानात्मविवेक आरंभ झाला. आता लक्षात यायला लागलं त्याला नित्य वस्तू विवेक. नित्य काय अनित्य काय संपूर्ण संसारामध्ये माझ्या बरोबर काय येणार आहे आणि इथं काय राहणार आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नेगे अमृतत्वांशे कर्म धन त्याग हे काय जे सगळं आहे, बाकी प्रजा आदी हे सगळं जे आहे ज्याने मला त्या कशाची त्या अमृतत्वाची प्राप्ती होणार नाही. मग कशाने होणार आहे, त्यागेने त्यागानेच.
आणि म्हणून अशा प्रकारे मग काय करतोय तो अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये आत्मविवेक प्रकट झाल्यानंतर आत्मानात्मविवेक प्रकट झाला. नित्यानित्य वस्तुविवेक आता त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि असा नित्यानित्य निर्माण झालेला काय होणारा का सत्वाने संयुक्त होतो. या अनुषंगाने संयुक्त झालेला मेधावी म्हणजे तो आत्मज्ञानरूप प्रज्ञेनं. मेधावी म्हणजे आता त्याला खरं कळतं काय मेधा म्हणजे असणारी प्रज्ञा कोणती विशेष प्रज्ञा. त्याची प्रज्ञा विशेष त्याच्यामध्ये काय होतं प्रज्ञा जागृत होते. नित्यानित्य वस्तू झाल्यानंतर मग हे राहणारं आहे आणि हे जाणार. मग राहणारं कायमस्वरूपी आहे ते तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. ते जाणार आहे ते सोडूनच देतो. ते जाणारच आहे. म्हणजे अशा प्रकारे आत्मज्ञान रूप प्रज्ञेने संयुक्त होतो. आणि मग अशा प्रकारे आत्मज्ञान प्रज्ञेने एकदा तो संयुक्त झाला आत्मविषयक बुद्धी त्याची निर्माण झाली. मग काय होतोय छिन्न संशय त्याच्यामध्ये कुठला त्याच्या अंतःकरणामध्ये त्याचे सगळ्या प्रकारचे असणारे जे संशय आहेत ते सर्व प्रकारचे संशय त्याचे काय होतात नाश पावतात. त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आता संशय राहत नाही. अशा प्रकारे असणारा तो काय असत्व समाविष्ट सत्व समाविष्ट अशा प्रकारे असणारा तो सात्विक दर्जाचा असणारा आत्मानात्मविवेक जाणणारा सात्विक करता या अनुषंगाने पुढे पुढे साधनेला आरंभ करतो. त्याचा असणारा आता भाष्य जे आहे भाष्य उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.